दोन रस्ते असतील, एक इकडनं आणि एक हा एक इकडनं. तर तुम्हाला राईटला जायचं आहे. भावाने बघा काय आणलं आहे. डोंगर खूप आहे. डोंगरातले घेऊ ना आता मध्ये. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज आहे सॅटर्डे आणि आज आम्ही चाललो आहे वॉटरफॉलवरती. जो वॉटरफॉल लोकेटेड आहे वाघोडे गावाजवळ. कोहोज किल्ला आहे, त्या कोहोज किल्ल्याला तो वॉटरफॉल आहे. तर सगळ्यात आधी तुम्ही एरिया बघा. आम्ही इकडनं आलो, समोर रोड आहे आणि ह्या बाजूला वॉटरफॉलचा रस्ता आहे. दोन रस्ते असतील, एक इकडनं आणि एक हा एक इकडनं. तर तुम्हाला राईटला जायचं आहे. आता तुम्ही जातील पुढे शेतांमध्ये, जो की रस्ता जातो ह्या बाजूलाच खाली. आणि आमच्यासोबत एक नवीन बंदा जॉईन झाला आहे. काय हे बघा, खेकडे. बारीकवाला. पकड पकड पकड. अरे वा, खूप छोटा आहे हा. चला, तर तुम्ही पण नक्कीच या. हा वॉटरफॉल फारसं काही लोकांना माहिती नाही आहे की इथे पण वॉटरफॉल आहे. तर दोन रस्ते आहेत, एक लेफ्टला आहे, एक राईटला आहे. तर तुम्हाला राईटला जायचं आहे, ठीक आहे. लेफ्टला जर तुम्ही गेले तर तुम्ही खाली तिकडे शेतामध्येच फिरतील, पण तुम्हाला राईटला जायचं आहे. राईटला जो रस्ता जातो तो कोहोज किल्ल्याकडे जातो आणि त्या बाजूलाच वॉटरफॉल आहे. ओके. आणि इकडे शेती वगैरे करतात या बाजूला कोहोज किल्ल्याच्या खाली. माझ्यासोबत आहेत अमित आणि विकास. हे बघा दोघे. अबे ओ, काय हाय करा. हां हां, हाय नाही काय. तर चला, सगळ्यात आधी आपल्याला लागणार आहे तो म्हणजे ओहळ वॉटरफॉलचा. तो पाणी वाहतो तो लागेल, त्यानंतर खरी चढाई आपली सुरुवात होईल चढण्याची. तिथे पण चढायला लागते मित्रांनो त्या वॉटरफॉलला जाण्यासाठी. आम्ही आता ओहळाजवळ पोचलो आहे. तुम्हाला पाण्याचा आवाज येत असेल, तो वॉटरफॉलचा जो पाणी येतो ना त्याच ओहळाला. आणि नशीब की पाऊस नाही आहे. एकतर आधीच आम्ही एकच छत्री आणली आहे, त्याच्यामध्ये कुठे एवढे तिघे लपू. हा बघा मित्रांनो, तुम्हाला स्टार्टिंगला येताना एक ओहळ लागेल वॉटरफॉलचा आणि त्याचा आवाज तुम्हाला तिथे पोचायच्या आधीच लागेल, येईल आवाज. तर मित्रांनो, आपण आता पोचलो होतो वॉटरफॉलच्या ओहळाला. हा बघा, आणि काही दगडी वाहून गेल्या तिथल्या. अरे भाई साहब, हा बघा, हा आहे वॉटरफॉलचा ओहळ जो थेट जातो नदीला. वॉटरफॉलला जाण्याचा रस्ता ह्याच्यावर ना इथनं आहे, ठीक आहे. तिकडनं तुम्ही जाऊन असे वर लेफ्ट साईडला जायला लागेल तुम्हाला आणि ह्या कोपऱ्यावरती वॉटरफॉल आहे. लाजवाब. पाणी थोडं हे खदूळ आहे पाणी, पण जेव्हा पूर्णपणे पाणी स्वच्छ असतं ना तेव्हा हा सीन बघायचा इथला. हो भारी यार. थोडा खाली जाऊ आपण या बाजूला. आम्ही आता जाणार आहोत हा जो ओहळ आहे ना वॉटरफॉलचा, त्या ओहळालाच जाणार आहोत. आणि रस्ता इकडनं आहे, तर इकडनं नाही जाणार कारण की आम्हाला ओहळालाच जायचं आहे. खरी मजा इकडेच आहे, या ओहळाला पाण्यामधून जायला. प्रकाश तिकडनं चालला आहे आणि इकडनं जाऊ. आणि इथे मला माहिती नाही पाणी किती खोल आहे, जास्त खोल नसेल
टोफेपर्यंत असेल बस आपल्या. हे बघा. आणि ही वरची माती पूर्ण वाहून आली इथे खाली. आता इथे खूप खोल होतं, कमरेपर्यंत बहुतेक पाणी होतं इथे गेल्या वर्षी, मला माहिती आहे. मी आला होता मी दरवर्षी येतो यार. हे दोघं काय बघतात काय माहिती. आणि दुसरी गोष्ट अशी की आम्ही आता इथे रानभाजी पण बघणार आहोत. जर भेटली तर ठीक, नाही भेटली तरी पण ठीक, काय नाही होत. तरी बघू किती भेटते आपल्याला रानभाजी, बाफली वगैरे. प्रकाश तिकडनंच गेला आहे बाफली बघायला, तो तिकडनं वरनं येईल वॉटरफॉलकडे आणि आम्ही जाऊ या ओहळालाच समोरून सरळ इकडनं जाऊ आणि त्या बाजूला जाऊ. हे इथे ते शोधतायत बहुतेक बाफलीच. काय आला चला आपण जाऊ आता पुढे. अरे भाई मित्रांनो, पूर्ण माती आणि दगड वाहून गेल्या तिथल्या. हे या बघा, बघायला या. इथे ना जवळजवळ ना ह्याच्या लेवलला होता पूर्ण सगळा, पण हे सगळं वाहून गेलं आहे. आता 5-6 दिवस जो पाऊस पडला ना, रेड अलर्ट होता पालघरमध्ये, तेव्हा पूर्ण वाहून गेलं. हे बघा अशा प्रकारे. म्हणजे तुम्ही अंदाज लावा की पाऊस काय पडला आहे. अख्खी माती आणि दगडी वाहून गेल्या तिथल्या. भाई नेक्स्ट लेवल. आणि 2-3 वर्ष आधी मी ते पडला होता दगडावरनं खाली पाण्यामध्ये, तर स्टील का मला काय लागलं नाही आहे. वर जाऊ आपण इथे. हे बघा, हे फॉरेस्टवाल्याने ऑटो केला आहे, पण पूर्ण वाहून गेलं आता पाण्याने. तेव्हा एवढा पाऊस पडला ना, रेड अलर्ट होता तेव्हा, तर माहितीच असेल की शाळा वगैरे पण बंद होत्या तेव्हा. चला पुढे जाऊ आपण सरळ. मित्रांनो पाहिजे आपण वॉटरफॉलपर्यंत पोचलो आहे आणि या बाजूने आम्ही चढलो. पाठीमागे दिसतंय का तुम्हाला? हां, इथनं या बाजूला इकडनं चढलो. रस्ता आहे या बाजूला आणि आम्ही आलो इकडनं. आणि माझ्यासमोर वॉटरफॉल एकदा बघा. हा बघा, खूप सुंदर वॉटरफॉल आहे मित्रांनो, खूपच. आपण आधी तिथे होतो उभे, त्यानंतर इकडनं आपण असं इथे आलो. आणि या ठिकाणी येतील ना तुम्ही, या ठिकाणी तर सावकाश या. आणि इथे ना दगडावरची मळी आहे, त्याच्यामुळे पाय घसरतो आणि पडून तुमच्या लागू पण शकते हाताला किंवा डोक्याला. तुम्ही इथे येताना सावकाश या, काय घाई करू नका. आणि ते एवढा रिस्क तर नाही आहे, पण जेव्हा पाऊस चालू असतो आणि सगळ्यात जास्त पाऊस पडतो ना, म्हणजे जर तुम्ही आलेत आणि खूप जास्त पाऊस पडतो आहे तर तुम्ही इथे थांबू नका. कारण की 5 ते 10 मिनटामध्ये पाण्याचा फ्लो एवढा जास्त होतो ना की तुम्हाला इथे उभा राहायला पण जागा भेटणार नाही आहे. पूर्णपणे पाणी या बाजूला जाते इकडनं पूर्णपणे, आणि हे सगळं भरलेलं असते. मग असं नाही की फक्त इथेच पाणी पडतं आणि इकडनं जात आहे. मित्रांनो सगळीकडे पाणी येते मग, आणि इथनं मग निघायचा खूप डेंजर काम आहे. त्याच्यामुळे जर पाऊस नसेल आणि शांत वातावरण असेल ना, तेव्हा या तुम्ही इथे वॉटरफॉलला या. आणि याच्यावरती अजून एक आहे जो टप्प्यावरती आहे वॉटरफॉल, एक छोटासा, तो पण दाखवेल तुम्हाला. चला मग जाऊ आता आपण वरती, ह्याच्यावर जाऊ, थोडं दाखवतो तिथे. ठीक आहे. आपण आहोत आता वॉटरफॉलच्या वर नेमकं काय आहे ते तुम्हाला मी दाखवतो आता. अमित हा बघा, एक वरती पण वॉटरफॉल आहे, त्याच मोठ्या वॉटरफॉलच्या वर तो टप्प्याटप्प्याचा वॉटरफॉल आहे. आणि कोहोज किल्ल्याचं पूर्ण पाणी ह्या बाजूला उतरतं या वॉटरफॉलला.
दाखव इकडं. भावाने बघा काय आणलाय. डोंगर खूप आहे. डोंगरातले खूप ना आता मध्ये ते काय बघा हे आहेत खूप आहे. त्याने ना इकडे बाजूलाच वॉटरफॉलचा जो ओहळ आहे ना आणि पाणी उतरतंय त्याला पकडलं आहे. बघा कशा आणि जास्त खूप जास्त आहेत. हे बघा तुम्ही कधी खाल्ल्यात का? खाल्ल्या असतील तर नक्कीच कमेंट करा. ह्या आहेत डोंगरातल्या खुब्या. त्याला मी खुब्या बोलतो. तुम्ही काय बोलतो माहिती नाही. बघा भारी आहेत. आम्ही आहोत वॉटरफॉलच्या वर. चला मग भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.